तुम्ही कधी विचार केला आहे का मित्रांनो, की आपण इतके दुःखी, रागीट आणि इगोमध्ये, अहंकारामध्ये का जगतो? कारण आपण जगाला ओळखतो पण स्वतःला नाही. आणि स्वतःला ओळखण्याचा सर्वात मोठा म्हणजे जो मार्ग आहे तो आहे स्वाध्याय. आता स्वाध्याय म्हणजे फक्त पुस्तक वाचणं नाही होत मित्रांनो. स्वाध्याय म्हणजे स्वतःच्या मनाचा अभ्यास. महान गुरु आणि संत नेहमी सांगतात, की मेडिटेशन म्हणजे ध्यान जितकं महत्त्वाचं आहे तितकाच स्वाध्यायही महत्त्वाचा आहे. कारण जेव्हा आपण चांगले ग्रंथ, चांगलं ज्ञान, चांगलं जे सत्य आहे ते वाचतो किंवा आध्यात्मिक जे पुस्तकं वाचतो, तेव्हा आपल्याला जीवनाचा जो खरा ज्ञान आहे ते मिळायला सुरुवात होते. हळूहळू आपला जो अहंकार आहे तो कमी होतो. मन शांत होतं आणि आपण इतरांना जज करणं सोडतो. स्वाध्याय आपल्याला काय शिकवतो, की खरा बदल बाहेर नाही तर आत घडत असतो. दररोज फक्त 10 मिनिट जरी चांगलं ज्ञान वाचलं ना मित्रांनो, म्हणजे जे आध्यात्मिक पुस्तकं असतात ते जर वाचलं ना, तरी तुमचं विचार विशुद्ध जे आहे, जे विचार विश्व असतं ते बदलू शकतं. म्हणून आजपासून एक सवय लावा. दररोज थोडा वेळ मेडिटेशनला द्या आणि थोडा वेळ स्वाध्यायाला द्या. कारण जे स्वतःला ओळखतात तेच खऱ्या अर्थाने शांत आणि आनंदी होतात. अशा स्पिरिच्युअल व्हिडिओसाठी सोल फॅमिली मराठी चॅनलला सबस्क्राईब करा.